Welcome students. In previous lecture we have seen types of unit cells on the basis of position of constituent particles. In today's lecture we are going to discuss about types of unit cells depending on relative parameters. Relative parameters म्हणजे काय? युनिट सेलची along x axis म्हणजे along x axis ची लेंथ म्हणजे a, युनिट सेलची along y axis ची लेंथ म्हणजे b आणि युनिट सेलची along z axis ची लेंथ म्हणजे c. a b c ह्यांच्या रिलेटिव्ह मॅग्निट्यूड्स कशा आहेत आणि त्यांच्यामधले इंटरफेशियल अँगल्स अल्फा बीटा गॅमा हे कसे आहेत म्हणजे रिलेटिव्ह त्यांचं नेचर काय आहे त्याच्यावर डिपेंडंट क्रिस्टल सिस्टीम्स. तर रिलेटिव्ह पॅरामीटर्स वर डिपेंडंट 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. त्याच्यातली पहिली क्रिस्टल सिस्टीम आहे क्यूबिक युनिट सेल. तर हा एक क्यूब आहे. तर या क्यूबिक युनिट सेल मध्ये हे ए अंतर असेल म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस, हे बी डिस्टन्स असेल अलॉंग वाय ऍक्सिस आणि हे सी डिस्टन्स असेल अलॉंग झेड ऍक्सिस. तर तुम्हाला दिसेल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. Length of unit cell along all 3 axes is equal and all angles are of 90 degree. आता हे बघा, हा आहे x ऍक्सिस म्हणजे हा x ऍक्सिस आणि हा z ऍक्सिस. x ऍक्सिस आणि z ऍक्सिसच्या मधला जो अँगल असेल तो बीटा कसा आहे 90 डिग्रीचा. आता हा y ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आणि हा z ऍक्सिस. y ऍक्सिस आणि z ऍक्सिसच्या मधला जो अँगल असेल हा अँगल हा असेल अल्फा 90 डिग्रीचा. आता हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस यांच्या मधला जो अँगल असेल तो असेल गॅमा आणि हा गॅमा अँगल कितीचा आहे पुन्हा एकदा 90 डिग्रीचा. तर ही आहे क्यूबिक टाइपची क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल सिस्टीम. ठीक आहे. दुसरी जी क्रिस्टल सिस्टीम आहे ती आहे टेट्रागोनल. तर ह्या टेट्रागोनल युनिट सेल मध्ये A is equal to B not equal to C and all interfacial angles are of 90 degree. आता A is equal to B is not equal to C म्हणजे काय? आता हे डिस्टन्स A, हे डिस्टन्स B. तर तुम्हाला अंदाज येईल की हे जे अंतर आहे हे अंतर आणि हे अंतर सेम आहे. A is equal to B but not equal to C. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे पण हे डिस्टन्स त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे A इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. बट पुन्हा एकदा A आणि C मधला अँगल बीटा 90 डिग्रीचा आहे. C आणि B मधला अँगल जो आहे तो अल्फा 90 डिग्रीचा आहे. A आणि B मधला अँगल जो आहे तो गॅमा तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे सगळे अँगल्स जे आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. याला आपण म्हणतो टेट्रागोनल युनिट सेल किंवा टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम. तिसरी जी सिस्टीम आहे ती आहे ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. पहा इथे सगळ्या लिहिलेल्या आहेत. पहिली क्यूबिक युनिट सेल होती क्रिस्टल सिस्टीम, दुसरी टेट्रागोनल. क्यूबिक मध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. टेट्रागोनल मध्ये ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी आणि अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री. तिसरी जी क्रिस्टल सिस्टीम आहे किंवा युनिट सेल डिपेंडिंग ऑन पॅरामीटर आहे ती आहे ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये कुठलीच साइड इक्वल नसते. ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी, मात्र सगळे इंटरफेशियल अँगल इक्वल टू 90 डिग्री असतात. तर ही आहे ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. ही जी ए आहे लेंथ तुम्ही पाहू शकता. तर इथे ए जेवढी लेंथ आहे त्याच्यापेक्षा ही लेंथ कमी आहे आणि ही जी लेंथ आहे सी, ए नॉट इक्वल टू बी, बी इज लेस देन ए बट सी इज ग्रेटर देन ए. म्हणजे ए बी सी सेम नाहीये, मात्र प्रत्येक अँगल जो आहे हा बीटा अँगल असेल, हा गॅमा अँगल असेल आणि हा अल्फा अँगल असेल. हे सगळे अँगल्स कसे आहेत 90 डिग्रीचे. तर ही आहे ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल सिस्टीम किंवा ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. पुढची जी युनिट सेल आहे ती आहे मोनोक्लिनिक युनिट सेल. मोनोक्लिनिक युनिट सेल मध्ये ए इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी म्हणजे पुन्हा ज्या लेंथ आहेत अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस अलॉंग झेड ऍक्सिस कुणीही इक्वल नाहीये आणि अँगल जे आहे ते अल्फा आणि गॅमा 90 डिग्रीचा आहे पण बीटा जो आहे तो नॉट इक्वल टू 90 डिग्री. तर ही मोनोक्लिनिक युनिट सेल आहे. बघा ही असेल ए, ही असेल बी खूप जास्त आहे पण ए छोटा आहे, बी खूप मोठा आहे आणि सी हा ए पेक्षाही छोटा आहे.
तर ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. आता ए आणि सी मधला अँगल हा बीटा अँगल आहे. हा अँगल असा बघा, जरी हे होरिझोंटल प्लेन आहे, हे व्हर्टिकल प्लेन आहे, तरी हे असं म्हणता येईल त्याला की असं एकदम स्ट्रेट नाही, हे थोडं असं झुकलेलं आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 डिग्री पेक्षा थोडा जास्त अँगल आहे, 90 डिग्रीचा नाही. मात्र हा जो गॅमा अँगल आहे स्ट्रेट तुम्हाला 90 डिग्रीचा दिसतोय. ठीक आहे, तर जो गॅमा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. हा अल्फा अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. मग अल्फा 90 डिग्रीचा आहे, गॅमा 90 डिग्रीचा आहे, मात्र बीटा जो आहे इथे 90 डिग्रीचा नाहीये. तर ही जी युनिट सेल आहे ही युनिट सेल आहे मोनोक्लिनिक युनिट सेल. पुढची युनिट सेल जी आहे ट्रायक्लिनिक युनिट सेल. ट्रायक्लिनिक युनिट सेल ही सगळ्यात अनसिमेट्रिक असलेली युनिट सेल आहे. अनसिमेट्रिक म्हणजे ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी, अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. कुठलीच साइड इक्वल नाहीये, कुठलाच इंटरफेशियल अँगल इक्वल नाहीये आणि 90 डिग्रीचा तर एकही नाहीये. तर आपल्याला बऱ्याच वेळा एमसीक्यूज मध्ये विचारतात व्हिच इज द मोस्ट सिमेट्रिक क्रिस्टल सिस्टीम. मग मोस्ट सिमेट्रिक क्रिस्टल सिस्टीम आहे क्युबिक युनिट सेल किंवा क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अनसिमेट्रिक crystal system, which of the following is most unsymmetric unit cell. The most unsymmetric unit cell कुठली असेल तर ती ट्रायक्लिनिक. कुठलाही अँगल, कुठलाही इंटरफेशियल अँगल किंवा कुठलीही लेंथ इक्वल नाही. पुढची जी आहे ती हेक्झॅगोनल. हेक्झॅगोनल युनिट सेल मध्ये ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. अल्फा बीटा 90 डिग्री बट गॅमा इज 120 डिग्री. हेक्झॅगोनल युनिट सेल अशी दिसते बघा. ही आहे हेक्झॅगोनल युनिट सेल. या हेक्झॅगोनल युनिट सेल मध्ये याला म्हटलं जातं ए, ह्याला म्हटलं जातं बी. एक जी साइड आहे ए आणि दुसरी आहे बी आणि ही जी असेल ती सी. आपण अशा पद्धतीने पाहू शकतो. वरचा जो आहे टॉपचा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे, तर ए आणि बी, पुन्हा ए बी म्हणजे हेक्झॅगॉनचे जे अल्टरनेट साइड्स आहेत त्यांना आपण ए बी ने रिप्रेझेंट करतो, कारण अपोजिट साइड कशा असतील, इक्वल लेंथच्या असतील. तर मग आजूबाजूचे जे असतील ऍडजस्टंट साइड त्याला ए आणि बी म्हटलं जाईल. मग ए इज इक्वल टू बी हा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे म्हणून ए इज इक्वल टू बी, पण हे अंतर जास्त आहे म्हणजे नॉट इक्वल टू सी. ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. आता ए बी जे आहेत ते सेम आहेत आणि आता ए आणि बी मधला जो अँगल दिसतोय तुम्हाला, ए आणि बी मधला अँगल कुठला असेल, गॅमा. हा कितीचा आहे, 120 डिग्रीचा. बाकी हा जो अँगल असेल अल्फा आणि हा जो अँगल असेल बीटा, हे पण अँगल कसे आहेत, 90 डिग्रीचे. अल्फा आणि बीटा 90 डिग्रीचा आहे आणि हा जो गॅमा अँगल आहे हा कसा आहे, 120 डिग्रीचा आहे. हिला म्हणतो आपण हेक्झॅगोनल युनिट सेल किंवा हेक्झॅगोनल क्रिस्टल सिस्टीम. सगळ्यात शेवटची जी आहे ती आहे रोम्बोहायड्रल युनिट सेल. या रोम्बोहायड्रल युनिट सेल मध्ये पुन्हा क्युबिक युनिट सेल आणि रोम्बोहायड्रल युनिट सेल किंवा क्युबिक क्रिस्टल सिस्टीम आणि रोम्बोहायड्रल युनिट क्रिस्टल सिस्टीम अगदी सेम आहे, फक्त इंटरफेशियल अँगल्स 90 डिग्रीचे नसतात, बाकी कुठलेही असतील. तर इथे रोम्बोहायड्रल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा बट नॉट इक्वल टू 90 डिग्री. हा रोम्बोहायड्रल आहे बघा. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ही जी लेंथ आहे ही लेंथ, ही जी लेंथ आहे ही लेंथ आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ सेम आहे. हा जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्रीचा नाहीये, हा अँगल 90 डिग्रीचा नाहीये, हा पण अँगल 90 डिग्रीचा नाहीये, पण इक्वल आहे. हा जो अँगल असेल तेवढाच अँगल हा आहे, तेवढाच अँगल हा आहे. तर अल्फा बीटा गॅमा सगळे अँगल्स इक्वल आहेत पण 90 डिग्रीचे नाहीयेत. याला म्हणतो आपण रोम्बोहायड्रल क्रिस्टल सिस्टीम. तर डिपेंडिंग ऑन पॅरामीटर्स, रिलेटिव्ह मॅग्निट्यूड्स ऑफ A, B, C and interfacial angles, there are 7 types of crystal systems. क्रिस्टल सिस्टीम्स किंवा पॅरामीटर्स वर डिपेंडंट युनिट सेलचे प्रकार किती, 7. क्युबिक युनिट सेल, टेट्रागोनल युनिट सेल, ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, मोनोक्लिनिक युनिट सेल, ट्रायक्लिनिक युनिट सेल, हेक्झॅगोनल युनिट सेल आणि रोम्बोहायड्रल युनिट सेल. त्यांचे पॅरामीटर्स इथे लिहिलेले आहेत. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपल्याला पाठच करावं लागतं की असले पॅरामीटर्स असतील तर ती युनिट सेल. कधी कधी असला पण एमसीक्यू येतो की विच पॅरामीटर्स आर अप्लिकेबल फॉर मोनोक्लिनिक युनिट सेल.
मग मोनोक्लिनिक युनिट सेल साठी कुठले पॅरामीटर्स अप्लिकेबल, असे 4 वेगळे ऑप्शन देतात आपल्याला. ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, बीटा इज इक्वल टू नॉट 90 डिग्री, हे सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे हे पॅरामीटर्स आपल्याला पाठ करावे लागतील. आता आपण डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल जवळपास 5 प्रकारच्या युनिट सेल्स पाहिल्या होत्या. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल, बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड युनिट सेल आणि एज सेंटर्ड युनिट सेल. पैकी एज सेंटर्ड युनिट सेलचा विचार आपण करत नाही, सध्या 11वीतच आहोत, कच्चे बच्चेच आहोत. ठीक आहे. तर जी क्युबिक युनिट सेल आहे ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या युनिट सेल्स किंवा लॅटिसेस पॉसिबल आहेत, तर क्युबिक युनिट सेल मध्ये फक्त 3 प्रकारच्या लॅटिसेस पॉसिबल आहेत. ते म्हणजे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह, दुसरा बॉडी सेंटर्ड आणि तिसरा फेस सेंटर्ड. ह्यापेक्षा वेगळी क्युबिक टाईपची युनिट सेल आपल्याला दिसून येत नाही. मग हे जे डिपेंडिंग ऑन पॅरामीटर्स आणि डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल यांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला 14 प्रकारचे लॅटिसेस मिळतात. आणि ते जे 14 प्रकारचे लॅटिसेस आहेत त्यांना आपण म्हणतो ब्रॅवाइस लॅटिसेस. हे ब्रॅवाइस लॅटिसेसची लिस्ट आपण इथे बनवलेली आहे. तर क्युबिक युनिट सेल मध्ये क्युबिक टाईपच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये 3 प्रकारच्या लॅटिसेस असतील. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह म्हणजे क्यूबच्या फक्त कॉर्नरवर पार्टिकल असतील तर सिंपल प्रिमिटिव्ह. दुसरं बॉडी सेंटर्ड म्हणजे कॉर्नरवर आणि बॉडीच्या सेंटरमध्ये, आणि फेस सेंटर्ड म्हणजे कॉर्नरवर आणि फेसच्या सेंटरवर पार्टिकल्स असतील. तर ह्या 3 प्रकारच्या क्युबिक युनिट सेल्स. पुढचे आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये 2च प्रकारच्या लॅटिसेस दिसून येतात, सिंपल प्रिमिटिव्ह आणि दुसरी बॉडी सेंटर्ड. जी तिसरी आहे ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये 4ही प्रकारचे क्रिस्टल लॅटिसेस दिसून येतात, सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड. हे सुद्धा आपल्याला पाठच करावं लागतं. जे सायंटिस्ट लोकांनी अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढून ते आपल्याला लिहून दिलेला आहे. आपल्याला एक्सपेरिमेंट करून डोकं लावायची गरज नाहीये, फक्त जे माहिती आहे ते पाठ करावे लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोनोक्लिनिक मध्ये पुन्हा 2च प्रकारचे युनिट सेल्स दिसत आहेत, सिंपल प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड. त्याच्यानंतर ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल. ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल ह्याच्यामध्ये फक्त सिंपल टाईपचीच युनिट सेल दिसते, दुसऱ्या वेगळ्या प्रकारची युनिट सेल दिसत नाही. मग सिंपल प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल किंवा प्रिमिटिव्ह या प्रकारचे युनिट सेल. तर क्युबिक मधल्या 3 आणि नंतर ह्या टेट्रागोनलच्या 2 किती झाले 5, नंतर ऑर्थोरोम्बिकच्या 4, 5 आणि 4 झालेत 9 आणि मोनोक्लिनिकच्या 2, 11, 12, 13 आणि 14 अशी लिस्ट ही असते. 14 ब्रॅवाइस लॅटिसेस. खूप फेमस कन्सेप्ट आहे. 14 ब्रॅवाइस लॅटिसेस म्हणजे पॅरामीटर्स आणि कन्स्टिट्युएंट पार्टिकलची पोझिशन यांचं कॉम्बिनेशन करून तयार झालेले क्रिस्टल लॅटिसेस. यांचा प्रकार किती असते 14. मग त्याला आपण म्हणतो 14 टाइप्स ऑफ ब्रॅवाइस लॅटिसेस. आता कॉन्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स ऍट डिफरंट पोझिशन म्हणजे एखादा कन्स्टिट्युएंट पार्टिकल ह्या युनिट सेलमध्ये कुठे असू शकतो. जर विचार केला तर सगळ्या प्रकारच्या युनिट सेल फक्त हेक्सागोनल सोडली तर, हेक्सागोनल युनिट सेल, हेक्सागोनल क्रिस्टल सिस्टीम सोडली तर बाकीच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये 6 फेसेस आहेत आणि 8 कॉर्नर्स आहेत. म्हणून त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या त्या बऱ्याचशा कॉमन आहेत. एक पोझिशन सर्वांमध्ये कॉमन असेल ती म्हणजे ऍट द कॉर्नर ऑफ युनिट सेल. मग ईच पार्टिकल विच इज प्रेझेंट ऍट द कॉर्नर ऑफ युनिट सेल विल कॉन्ट्रीब्यूट 12.50% टू सिंगल युनिट सेल, दॅट इज 1/8 ऑफ युनिट सेल. बघा इथे काढून दाखवायचा प्रयत्न केला. ऍक्च्युअली आपल्याला सीईटी मध्ये क्युबिक युनिट सेलचे टाईप आहेत. मग सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल अशा टाईपचं. मग क्युबिक युनिट सेल बद्दल आपण जास्त पाहतोय. तर हा एक क्यूब काढून पाहिलेला आहे, दाखवलेला आहे. ह्याच्या कॉर्नरवर हा एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल पूर्ण पार्टिकल आहे. ठीक आहे. ह्याला जर आपण असं कट केलं तर हा जो हेमिस्फियर दिसेल, मग ह्याचा जो पार्ट असेल ह्याला किती म्हणणार आपण
हा पूर्ण वन स्पियर, हा झाला कंप्लीट स्पियर, वन स्पियर. हा जो आहे हा हाफ स्पियर, हेमिस्पियर. आता या हेमिस्पियरचे जर आपण असे दोन पार्ट केले, पुन्हा याला तोडलं, तर ह्याच्यातला हा जो पार्ट असेल हा 1/2 चा अर्धा, म्हणजे हा असेल 1/4 आणि हा पण असेल 1/4. ठीक आहे. मग आता ह्या 1/2 चे जर तुम्ही 4 पार्ट केले तर 1/2 डिवायडेड बाय 4. मग हा जो पार्ट असेल एवढा, या पार्टला म्हणणार आपण 1/8 पार्टिकल. तर असला पार्ट आहे. थोडस तुम्हाला बॉलच्या साह्याने सांगते समजून. हा एक स्माइली बॉल आहे किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कन्सिडर करा. असं स्माइल करत राहा. ह्याला जर आपण मधून कापलं तर हा होईल हाफ स्पियर, हेमिस्पियर किंवा हाफ स्पियर, 1/2 पार्ट ऑफ स्पियर. मग आता 1/2 पार्ट ऑफ अ स्पियर, त्याचा आणखी तुम्ही दोन तुकडे केले असे इक्वल, तर हा होईल 1/4 पार्ट, 1/4 पार्ट ऑफ अ स्पियर किंवा पार्टिकल. आता हा पण 1/4 आणि हा पण 1/4. आता हा जो 1/4 पार्ट आहे, या 1/4 पार्टचे आणखी दोन तुकडे केले तर हा होईल 1/8 पार्ट, हा होईल 1/8 पार्ट. पोहे खाताना लिंबू पिळतो की नाही, तसं जसं कापला जातो तो 1/8 पार्ट. आणि जर 4च भाग केले तर हा असेल 1/4 पार्ट. ठीक आहे. मग हा 1/8 पार्ट आहे. हा 1/8 पार्ट युनिट सेलच्या आतल्या साईडला फिट केला जातो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर क्यूब तयार केला तर त्या क्यूबच्या आतल्या साईडला जे बसवलं जाईल कॉर्नरवर, तो पार्ट असेल 1/8. सिंपल क्यूबिक युनिट सेल अशा टाइपची दिसेल. तर इथे हा जो पार्ट लावलेला आहे असा आतून चिपकवलेला आहे मी. ठीक आहे. मग हा जो पार्ट किती आहे, 1/8 आहे. मग या कॉर्नरला 1/8 स्पियर आहे, म्हणजे पार्टिकल आहे. इथे 1/8 स्पियर आहे, इथे 1/8 स्पियर, इथे 1/8 स्पियर किंवा पार्टिकल. तर असे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल या 8 कॉर्नरला असतील. पण युनिट सेलच्या आतमध्ये असलेला जो पार्ट असेल तो 1/8 असेल. 1/8 म्हणजे 12.5%. Each particle which is present at the corner of cube, at the corner of unit cell except hexagonal, will contribute 1/8 to single unit cell. एका युनिट सेलला तो आपला 1/8 पार्ट इंट्रोड्यूस करेल. 1/8 पार्ट त्याच्यामध्ये आतमध्ये जमलेला असेल, म्हणजे आतमध्ये ऑक्युपाय झालेला असेल. ठीक आहे. तर ही होती कॉन्ट्रीब्युशन, हे होतं कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍट द कॉर्नर. दूसरा है at the body centered position. When constituent particle is present at the center of body of a unit cell, then it will contribute 100% to the unit cell. तो जो पार्टिकल बॉडीच्या आतमध्ये आहे तो पार्टिकल पूर्णपणे त्या युनिट सेल मध्येच आहे. त्याच्यातला थोडाही पार्ट बाजूच्या सेलमध्ये, युनिट सेलमध्ये गेलेला नाही. तो 100% त्याच युनिट सेलमध्ये आहे, म्हणून त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल 100%. Particle which is present at the center of a body of unit cell will contribute 100%, that is 1 to single unit cell. आता फेस सेंटर्ड युनिट सेल, जेव्हा फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणतो तेव्हा दोन युनिट सेल मध्ये एक फेस कॉमन असतं. बघा फेस सेंटर्ड युनिट सेल दिसायला आपल्याला अशी दिसते. ही एक फेस सेंटर्ड युनिट सेल आहे, ही एक फेस सेंटर्ड युनिट सेल आहे. या फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये दोन पोझिशन पॉसिबल असतील. एक म्हणजे पार्टिकल ऍट द कॉर्नर, हा कॉर्नरचा पार्टिकल, कॉर्नरचा पार्टिकल, कॉर्नरचा पार्टिकल, कॉर्नरचा पार्टिकल. आणि या फेसच्या सेंटरला एक पार्टिकल असेल. ऍक्च्युली एक पार्टिकल म्हटलं तर तो अर्धा या युनिट सेल मध्ये आला, आणि ज्यावेळेला ह्याच्या बाजूला ह्याच्या पुढची युनिट सेल असेल, बघा ही युनिट सेल अशी आपण जोडणार, तेव्हा हा जो मधला बॉल आहे तर किंवा पार्टिकल आहे, तो पार्टिकल अर्धा पार्टिकल या युनिट सेल मध्ये गेला आणि अर्धा पार्टिकल जो आहे तो इथे जी युनिट सेल असेल या युनिट सेलच्या आतमध्ये जाईल. म्हणजे एवढाच पार्ट एका युनिट सेल मध्ये असेल. मग प्रत्येक पार्टिकल जो फेसच्या सेंटरला आहे त्याचा अर्धा पार्ट युनिट सेलच्या आतमध्ये असतो, त्या युनिट सेलच्या आतमध्ये असतो, आणि अर्धा पार्ट दुसऱ्या युनिट सेलच्या आत जातो. मग the particle which is present at the face centered position
विल कॉन्ट्रीब्यूट 50% टू सिंगल युनिट सेल. तो जो फेसच्या सेंटरला पार्टिकल आहे तो अर्धा युनिट एका युनिट सेलमध्ये असेल, अर्धा दुसऱ्या युनिट सेलमध्ये असेल. म्हणजे एका युनिट सेलमध्ये त्याचा अर्धा पार्ट असेल, 50% पार्ट असेल, ज्याला म्हणतो आपण 1/2 कॉन्ट्रीब्युशन. इथे 2 युनिट सेल काढून दाखवलेले आहे. त्या 2 युनिट सेलमध्ये हा जो फेस आहे हा फेस दोघांमध्ये कॉमन आहे. हा फेस 2 युनिट सेलच्या मध्ये कॉमन पार्ट आहे. त्याच्यामध्ये जो पार्टिकल असेल, अर्धा पार्टिकल उजवीकडच्या युनिट सेलमध्ये, अर्धा पार्टिकल इकडच्या युनिट सेलमध्ये, म्हणजे एका युनिट सेलमध्ये त्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 50% किंवा 1/2 असेल. आता हा पार्ट आपल्याला नाहीये एज सेंटर, पण माहिती करून घ्यायला काय हरकत आहे. बरेच जण जे सीईटी देतात ते जेई मेन्स पण द्यायचा प्रयत्न करतात. मग जेई मेन्स मध्ये सोपे सोपे जर प्रश्न आपल्याला जमत असतील तर काहीच हरकत नाही द्यायला. तर इथे एज सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन काय असतं. एज सेंटर ही जी एज आहे ही एक एज 4 युनिट सेलमध्ये कॉमन असते. म्हणजे असे आपण डबे एकमेकांना जोडले, 4 एक बॉक्स इकडे, एक बॉक्स इकडे, एक बॉक्स इकडे, एक बॉक्स इकडे, तर त्यांचा जो सेंटर रॉड असेल की नाही, सेंट्रल पार्ट असेल ना, सेंट्रल एज जे असेल ना, तर ते 4 युनिट सेलमध्ये कॉमन असेल. आणि मग त्या एजच्या सेंटरला जो पार्टिकल असेल तो पार्टिकल 4 युनिट सेलमध्ये कॉमन असेल. मग त्याचा एक पार्ट 1/4 पार्ट एका युनिट सेलला मिळेल. म्हणून द पार्टिकल विच इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ एज at the edge center position will contribute 25% to the single unit cell. That is 1/4 to the single unit cell. ठीक आहे. तर हे होते टाइप्स ऑफ युनिट सेल्स आणि क्रिस्टल लॅटिसेस. थोडस मागे पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. ही जी आहे ही सिंपल क्युबिक युनिट सेल, म्हणजे पार्टिकल जर तुम्ही पूर्ण दाखवले, पूर्ण पार्टिकल रिप्रेझेंट केले तर दिसायला असं दिसेल. आणि जर ह्या सगळ्या पार्टिकलचे सेंटर्स जॉईन करून तुम्ही 3 डायमेन्शनल फिगर जर काढली तर ती 3 डायमेन्शनल फिगर, 3 डायमेन्शनल डायग्राम तुम्हाला अशी दिसेल. तर हा सिंपल क्युबिक युनिट सेल, हा पण सिंपल क्युबिक युनिट सेल. आणि ह्या सगळ्यांमध्ये पार्टिकलची पोझिशन एकच आहे, ऍट द कॉर्नर ऑफ क्यूब. दुसरा जो आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल आपल्याला अशी दिसते बघा. ही फेस सेंटर्ड, ह्या दोन्ही फेस सेंटर्ड युनिट सेल्स आहेत. आता पार्टिकल्स विच आर प्रेझेंट ऍट द कॉर्नर ऑफ क्यूब, हे जे ग्रीन कलरचे बॉल्स आहेत यांना तुम्ही पार्टिकल्स ऍट कॉर्नर ऑफ क्यूब म्हणणार. आणि यांचे सेंटर जॉईन करून हा एक फेस तयार होईल. त्या फेसच्या सेंटरला एक येलो बॉल आहे किंवा येलो पार्टिकल आहे. तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल दिसायला अशी दिसते, म्हणजे पूर्ण पार्टिकल्स जर आपण बघितले तर. आणि ह्या सगळ्या कॉर्नरच्या पार्टिकलचे सेंटर्स जॉईन करून जो क्यूब तयार होईल आणि त्या क्यूबच्या आतमध्ये पार्टिकल कसे दिसतील तर ते पार्टिकल हे असे दिसतील. तर ही पण फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे, ही पण फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलच आहे. ठीक आहे. तर हे होते 14 types of Bravais lattices and 7 type of crystal systems.